तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो। मंदिर आहे आणि भैरवनाथाच्या मंदिरात मनोरंजन गड दिसतो दरवाजाच्या इथे आणि एक विस्ताचं पाणी ह्याच्यामध्ये जातं, सगळा गाळ ह्याच्यामध्ये जातो आणि ह्याच्यात पाहू शकतो की राजमाची हवा। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय भवानी, शिवाजी महाराज की जय। एकदम ढग आलेत आणि पूर्ण धुक्यामध्ये पाहू शकता खालचा परिसर सुद्धा काय खतरनाक फिराचा। हे बा मी तुम्हाला त्या बुरुजावरून जाऊन दाखवतो कासदार। हा बा आपल्या सह्याद्रीचं जे नेचर आहे एक नंबर। सह्याद्रीच्या कुशीत आल्यानंतर मी पहिल्यांदाच पांडुरंग बरोबर गड किल्ल्यांची सैर करण्यासाठी आलो होतो, पण जो हा जसा गाईड करतो तसं कुणी का आज ताकद गाईड केलेलं नाहीये। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी। मित्रांनो आज आपण पावसामुळे पुन्हा एकदा सह्याद्रीची भटकंती करायला आलोय आणि आज आपण निवडला लोणावळ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असणारा राजमाची किल्ला। आणि आपण हा एकटे आलेलो नाही, आपल्यासोबत काही खास मित्रमंडळी पण आहेत, त्यांचं पण तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो। तर चला पाहू शकता मित्रांनो मिस्टर शुभम, जीवन मकर, अंगद मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिला असेल चावंड किल्ल्याच्या, आणि हा तर आपल्या ब्लॉग मध्ये कंपल्सरी राहतो जो की माझ्यासोबत पडिक असतो। तर चला आता आपण ट्रेक चालू करतोय, वाजलेत 2:30 वाजता आपण ट्रेक चालू करतोय। स्टार्ट। पुणे मुंबई महामार्गावरील लोणावळे येथून राजमाची किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे। लोणावळे येथून 15 किलोमीटर अंतरावर राजमाची किल्ला आहे। किल्ल्याच्या पश्चिमेकडील मनोरंजन व पूर्वेकडील श्रीवर्धन असे 2 बालेकिल्ले आहेत। राजमाची किल्ला हा गिरिदुर्ग प्रकाराचा असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची 826 मीटर इतकी आहे आणि किल्ल्याच्या जवळचे गाव म्हटले तर उदेवाडी हे गाव तुम्हाला किल्ल्याच्या जवळ भागात आढळते। दोन्ही बालेकिल्ल्यांमध्ये मंदिरे असून गावाजवळ तलाव व शिवमंदिरे आढळतात। मंदिर व गावांमध्ये राहण्याची सोय पण होऊ शकते आणि 15 किलोमीटर जो ऑफ रोड आहे तुम्ही तिथे स्वतःची बाईक घेऊन पण येऊ शकता। चढाईनंतर ना आपण त्या दोन्ही बालेकिल्ल्याच्या खिंडीमध्ये येऊन पोहोचतो आणि इथेच आपल्याला आहे ना काळ भैरवनाथाचं मंदिर लागतं। हे तुम्ही पाहू शकता, हे काळ भैरवनाथाचं मंदिर आहे आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला आपल्याला श्रीवर्धन आणि बॅक साईडला आपल्याला मनोरंजन गड दिसतो। म्हणजे जी राजमाची किल्ला ही पूर्ण माची आणि या माचीवरती आपल्याला 2 बालेकिल्ले पाहायला मिळतात। हा एक श्रीवर्धन आणि हा मनोरंजन। 20 मिनिटाच्या चढाईनंतर आहे ना आपण येऊन पोहोचतो श्रीवर्धनच्या पहिल्या दरवाजाच्या इथे आणि एक 20 मिनिट टाइम लागतो आपल्याला चढायला। एवढा अवघड किल्ला नाहीये, एकदम सोपा किल्ला आहे आणि समोरच आपल्याला दिसतो मनोरंजन, हे काळ भैरवनाथाचं मंदिर आणि इथून आपण ट्रेक चालू करतो पूर्ण पायऱ्यात यायला। आपण जेव्हा आहे ना पहिल्या दरवाजातून आत येतो आणि इथे पाहायला मिळतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांच्या दरवाजेचे आकार हे गुमणारे आहे आणि या किल्ल्याची अवस्था म्हणजे ह्या किल्ल्याचा दरवाजा पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आपण। इथे फक्त त्याचं बेसिक स्ट्रक्चर पाहायला मिळतं आपल्याला। या ठिकाणी दिवल्या वगैरे पाहायला मिळतात। आपण दरवाजेतून वरती येतो, आपल्याला एक्झॅक्ट लेफ्ट साईडला आहे ना 2 पाण्याची टाके पाहायला मिळतात। ह्या पाण्याच्या टाक्याचं स्ट्रक्चर असं आहे एक म्हणजे महाराजांच्या काळामध्ये शुद्ध पाणी कसं करायचं तर हे टाकं पूर्ण खोलमध्ये खांदलेलं आहे। तर हे टाकं भरल्यावर ह्याचं पाणी ह्याच्यामध्ये जातं, सगळा गाळ ह्याच्यामध्ये जातो आणि ह्याच्यात पूर्ण निव्वळ पाणी आपल्याला पाहायला मिळतं। आता पण ह्या टाक्यामध्ये पूर्ण निव्वळ पाणी पाहायला मिळतं आपल्याला। टाके खोंदून ह्याच्यातून जो दगड निघलाय तो दगडाचा उपयोग आपल्याला तटबंदी आणि दरवाजासाठी वापरण्यात आलेला आहे, ते दिसून येतं। पाण्याच्या टाकीवरून आपण सरळ पुढे येतो ना आपल्याला या ठिकाणी आहे ना लेफ्ट साईडला आपल्याला धान्य क्वार्टर पाहायला मिळतं, जे की 3 रूम आहे इथे तुम्ही पाहू शकता। एकदम खोल आहे आणि मोठ्या रूमामध्ये आपल्या पाहायला मिळतं, इथं पाहू शकता तुम्ही।
या ठिकाणी एक रूम आहे. या ठिकाणी आपल्याला एक रूम पाहायला मिळते. आणि शक्यतो इथं आहे ना स्वयंपाक वगैरे केलेले, कॅम्पिंग वगैरे इथं स्टे वगैरे करत असतील जे ट्रेकर मंडळी आहेत ते. आता आम्ही श्रीवर्धन किल्ल्यावरती जे की राजमाची वरती येतो हा बाले किल्ला. आणि इथून व्ह्यू पहा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर 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 महादेव. आता आम्ही आहे ना श्रीवर्धनच्या टॉपच्या भागावरती, जो की इथे एक बुरुज आहे टॉपवरती. आणि इथं आल्यावरती तुम्ही पाहू शकता काहीच दिसत नाही खालचं, काहीच. एकदम ढग आलेत आणि पूर्ण धुक्यामध्ये तुम्ही पाहू शकता. खालचा परिसर सुद्धा काय दिसत नाहीये. काय सांगू, इतकं भारी वाटतंय ना. ऍक्च्युली म्हणजे आम्ही सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि आम्हाला वाजले तिथे गाडा बाईक यायला 2. आणि एवढा त्रास झाला, एवढे आम्ही हॅरेसमेंट झाली. आणि इतका चिखल, एवढा खराब रोड 15 किलोमीटर लोणावळ्याच्या आत. पण ज्यावेळेस आम्ही या गडावरती आलो त्यावेळेस खरं यार असा आमचा अख्खा थकवाच गेला. इतका खतरनाक व्ह्यू आणि इतका खतरनाक नजारा आहे. पाऊस, धुकं तुम्ही पाहू शकता. इथून आपल्याला कातळदार वॉटरफॉलचा आपल्याला नजारा पण पाहायला मिळतो. पाहू शकता बघा. हे पहा, मी तुम्हाला त्या बुरुजावरून जाऊन दाखवतो कातळदार वॉटरफॉलचा नजारा. आणि हे पहा व्ह्यू. पण श्रीवर्धनच्या शेवटच्या बुरुजावर येतो ना, तिथून आपल्याला आहे ना कातळदार वॉटरफॉलचा हा नजारा पाहायला मिळतो. तुम्ही पाहू शकता. हा पहा, हा व्ह्यू. आणि आम्ही इथे थोडं जसं की पुढे येतो ना, आपल्याला इथे एक भलं मोठं पाण्याचा टाका पाहायला मिळतं बरं. आय थिंक गडावरचं सगळ्यात मोठं पाण्याचा टाका असावी. तो टॉपचा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. एक अर्धा पाऊण तास गड पूर्ण एक्सप्लोर करून आम्ही परत आलो या इथल्या दरवाजापाशी, जो की गडाचा पहिला दरवाजा आहे. आणि ऍक्च्युली आता पावसाळा चालू या आणि सगळं धुकं या धुक्यामध्ये गडावरती एवढं काही जास्त पाहण्यासारखं नाहीये. पण व्ह्यू एकदम मस्त या. तुम्ही येऊ शकता, काय अडचण नाही. पण एक लोणावळ्यापासून आतमध्ये 15 किलोमीटर पूर्ण ऑफ रोड आपल्याला पाहायला मिळतो. आणि एकदम खराब पॅच आहे. तिथून तुम्ही बाईकवर जास्त करून डबल सीट पण नाही येऊ शकत, इतका खराब पॅच आहे. आणि आता ह्या गडाचा थोडासा इतिहास सांगायची वेळ आली आहे. ह्याचा असा इतिहास आहे, ह्या राजमाची गडाचा म्हणजे राजमाचीवरती जे 2 बाले किल्ले आहे, या गडाचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस हा लोणावळ्यातला जे गड किल्ले जसे की लोहगड, विसापूर हे गड किल्ले आपल्या स्वराज्यात सामील करून घेतले, त्याच्यासोबतच हा राजमाची फड पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा तळ झाला होता, त्या तळामध्ये महाराजांनी मुघलांना 23 किल्ले दिले होते. आणि जे किल्ले आपल्याकडे ठेवले होते राजमाचीमध्ये आपल्याला 2 बाले किल्ले, जे की आता आपण एक केला श्रीवर्धन आणि समोर दिसतो आपल्याला मनोरंजन बाले किल्ला. त्याच्यावरती फक्त आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं. ऍक्च्युली आता आम्हाला वाजलेत 5. आम्ही तिथे जाणार नाही, आम्ही डायरेक्ट वरतीचा प्रवास चालू करणार आहे. तिथे आपण काळभैरवनाथाचं मंदिरचं दर्शन घेऊ आणि आपण परतीचा प्रवास चालू करू. मित्रांनो, फायनली आपण आहे ना त्या खिंडीमध्ये आलोय, जे की काळभैरवनाथाचं मंदिर आहे, तिथे आलोय. आणि आपला श्रीवर्धन गड हा पूर्ण एक्सप्लोर झालाय. आणि आपल्यासोबत जे मित्र होते त्यांच्या कमेंट बघू आपण, कारण त्यांना येण्यासाठी लोणावळ्यातून ते इथपर्यंत येण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. आणि वरती गेल्यावर जो व्ह्यू दिसला त्यांना, त्या व्ह्यूची कमेंट आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ. शुभम, तुला कसा वाटला व्ह्यू? तू सांग.
येताना थोडा त्रास झाला, पण वरती गेल्यानंतर काय जो व्ह्यू होता आपल्या सह्याद्रीचं जे नेचर आहे एक नंबर, ते पाहून मन अगदी शांत झालं. तुला काय वाटतं वरचा व्ह्यू कसा? मित्रांनो, येताना थोडा त्रास होतो, पण इथं आल्यानंतर सह्याद्रीच्या कुशीत आल्यानंतर रक्त असं श्वास वरती गेल्यावर एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतं. हे स्वर्ग पुन्हा भेटलेले. नमस्कार मित्रांनो, मी पहिल्यांदाच पांडुरंग बरोबर गड किल्ल्यांची सैर करण्यासाठी आलो होतो. पण जो हा जसा गाईड करतो तसं कुणी का आज ताकद गाईड केलेलं नाहीये. जर कोणाला हेच असेल, कोणाला तू आपल्या सबस्क्रायबर वरती गेलो कसं वाटतं? वरती गेल्यानंतर एक पॉईंट असा भेटल तुम्हाला, स्वर्गातून कसं जशी वाटते ना, तसं एक तुम्हाला वॉटरफॉल बघायला गावल. बघून घ्यायचं तुम्ही, एक नंबर आहे. अंगद, तुला काय कमेंट? बाळ, कसं वाटलं? मित्रांनो, हा ब्लॉग आपला इथंच एंड करतो आणि आपला हा गड पूर्ण एक्सप्लोर झाला. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि ती शेजारची बेल आयकन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन किल्ल्यासोबत. जय शिवराय, जय शंभूराय.